वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती राहत होते। एकदा माता पार्वती स्नान करण्यासाठी निघाल्या होत्या। त्यावेळी त्यांनी त्यांच्या अंगावरती उटणे लावले होते। ते उटणे त्यांनी आपल्या शरीरावरून काढून एका छोट्या मूर्तीचा आकार दिला। त्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा केली आणि तो एक सुंदर देखणा बलवान मुलगा झाला। हा मुलगा म्हणजेच पार्वती मातेचा लाडका पुत्र गणेशा। पार्वतीने त्याला सांगितले, मी स्नान करायला जात आहे, तू दाराशी उभा राहा आणि लक्षात ठेव, मी बाहेर येईपर्यंत कोणालाही आत प्रवेश करू देऊ नकोस। गणेश आईचे वचन डोक्यात ठेवून दाराशी उभे राहिले। शिवांचे आगमन तिथे झाले। थोड्याच वेळात भगवान शिव घरी आले। त्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान गणेशांनी त्यांना थांबवले। ते म्हणाले, आई स्नान करत आहे, तिच्या आज्ञेशिवाय कुणालाही आत जाता येणार नाही। भगवान शिव थोडे चकित झाले। त्यांनी गणेशांना समजावून सांगितले, मी पार्वती मातेचा स्वामी आहे, मीच या घराचा स्वामी आहे, तुझा पिता आहे, मला थांबवू नकोस। पण गणेश म्हणाला, मी माझ्या आईचे वचन पाळणार, ती बाहेर येईपर्यंत कोणालाही मी आत जाऊ देणार नाही। शिवांच्या गणांनी गणेशाला हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो लहान असूनही अत्यंत पराक्रमी होते। त्यांनी शिवगणांना एक एक करून पराभूत केले। गणांचा पराभव पाहून शिव रागावले। त्यांनी त्रिशूळाने गणेशाचे शिर छाटले। पार्वतीचा संताप होऊ लागला। आई पार्वती स्नान करून बाहेर आल्यावर त्यांनी आपल्या मुलाचे निर्जीव शरीर पाहिले। त्या विलाप करू लागल्या। त्यांना खूप दुःख झाले होते। त्यांचा संताप इतका प्रचंड होता की त्यांनी संपूर्ण जगाचा संहार करण्याचा विचार केला। सगळे देव घाबरले। ब्रह्मा, विष्णू आणि इतर देवांनी शिवांना विनंती केली, हा निरपराध मुलगा पार्वतीच्या पुत्राला पुन्हा जिवंत करा, अन्यथा सृष्टी नष्ट होईल। गणेशाला नवे शिर मिळावे याकरिता शिवांनी आपल्या गणांना आज्ञा केली, ज्या दिशेने पहिले प्राणी भेटेल त्याचे शिर आणा। गणांना पहिल्यांदा हत्ती दिसला। त्यांनी हत्तीचे शिर आणले। शिवांनी ते गणेशाच्या धडावर ठेवले आणि त्या धडाला प्राणप्रतिष्ठा केली। अशा प्रकारे गणेश पुन्हा जिवंत झाले। आता त्यांचे रूप गजानन झाले होते। मोठे हत्तीचे डोके, मोठे पोट, सुंड आणि मोठे कान देखील गणेशाला आले होते। पार्वतीला आपल्या मुलाला पाहून खूप मोठा आनंद झाला होता। शिवांनी गणेशांना वरदान दिले, गणेशा, तू गणांचा अधिपती होशील। जगातील प्रत्येक शुभ कार्याच्या आधी तुझे पूजन केले जाईल। तूच प्रथम पूज्य आहेस। तेव्हापासून गणेशाला विघ्नहर्ता, सिद्धिविनायक, गणनायक, गजानना म्हटले जाते। गणेश चतुर्थी उत्सव हा कथा घडली ती भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी, म्हणून या दिवशी गणेशाची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते। मोदक, लाडू आणि दुर्वा हे त्याला अतिशय प्रिय आहेत। मोठ्या भक्तीने, प्रेमाने गणेशाची स्थापना केली जाते। 10 दिवस पूजा करतात। नंतर अनंत चतुर्दशीला गणेश महाराजांचे विसर्जन करून त्यांना आदरयुक्त निरोप दिला जातो। त्या दिवशी खरंच सर्वांचे डोळे भरून येतात। म्हणूनच गणेश चतुर्थीचा उत्साह हा फक्त सण नाही, तर भक्ती, आनंद, विघ्नहर्त्याची कृपा मिळवण्याचा हा दिवस आहे। माता पार्वती स्नान करण्यासाठी निघाल्या होत्या।